सिनेमाच्या पडद्यावर आपल्या एका डायलॉगने आणि ॲक्शनने थिएटर डोक्यावर घेऊन साऊथचे सुपरस्टार अभिनेते थलपती विजय सध्या एका वेगळ्याच कारणाने देशभरात चर्चेत आहेत. पण यावेळी कारण कोणताही सिनेमा किंवा बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्स नसून ते तामिळनाडूची विधानसभा आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी नुकतंच भर विधानसभेत हात जोडून सर्वांसमोर माफी मागितली आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री ज्याचे करोडो चाहते आहेत, ज्याला पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात, त्याला भर सभागृहात विरोधकांसमोर माफी का मागावी लागली? त्यांच्याच एका मंत्र्याने अशी कोणती चूक केली ज्यावेळी विजय यांना स्वतः पुढे यावं लागलं? राजकारणातल्या या अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या घटनेचा संपूर्ण पर्दाफाश आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर करणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रांजल. तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. विषय सविस्तर समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. तामिळनाडूच्या राजकारणाचा एक इतिहास राहिला आहे की तिथल्या जनतेने नेहमी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांना डोक्यावर घेतलं आहे. मग ते MG रामचंद्रन असोत, जयललिता असोत की करुणानिधी. याच परंपरेला पुढे नेतात ते म्हणजे जोसेफ विजय. चित्रपट सृष्टीत थलपती म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांच्या TVK पक्षाने निवडणुकांमधील प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का देत सत्ता काबीज केली. 10 मे 2026 रोजी त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अभिनेता म्हणून लोकांची मने जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या राजकीय कौशल्याची आणि संयमाची ही पहिलीच मोठी परीक्षा होती. तर घटना आहे सोमवार 17 ऑगस्ट 2026 ची. तामिळनाडू विधानसभेत विविध सरकारी विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर चर्चा सुरू होती. संपूर्ण सभागृह कामकाजात व्यस्त होते. मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारमधील वन मंत्री RV रणजित कुमार हे विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी भाषण द्यायला उभे राहिले. आपल्या भाषणात ते आधीच्या सरकारमधील कॅश फॉर वोट म्हणजेच पैशाच्या बदल्यात मते घेण्याच्या राजकारणाचा संदर्भ देत होते. पण याच दरम्यान त्यांच्या तोंडून एक मोठी चूक झाली. विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दिवंगत दिग्गज नेते M करुणानिधी यांचा उल्लेख रणजित कुमार यांना करायचा होता. तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीनुसार आणि विधानसभेच्या परंपरेनुसार करुणानिधी यांचा उल्लेख करताना नेहमी कलायनर किंवा माजी मुख्यमंत्री असा आदरयुक्त शब्द वापरला जातो. पण वन मंत्र्यांनी या सर्व प्रोटोकॉल आणि परंपरांना बाजूला ठेवून थेट करुणानिधी असा त्यांचा एकेरी नावाने उल्लेख केला. आपल्या एवढ्या मोठ्या दिवंगत नेत्याचा असा एकेरी उल्लेख ऐकताच DMKचे आमदार प्रचंड संतापले. माजी मंत्री KKSSR रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली विरुद्ध पक्षाच्या आमदारांनी जागेवर उभे राहून जोरदार आक्षेप घेतलाय. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली, बाग वाजवले जाऊ लागले आणि काही क्षणातच विधानसभेतील वातावरण अतिशय तणावपूर्वक बनले. मंत्र्यांनी शिष्टाचारांचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला. वाद एवढा वाढला की सभागृहाचे कामकाज थांबण्याची वेळ आली होती. सभागृहातील हा वाढता वाद आणि गदारोळ पाहून मुख्यमंत्री थलपती विजय यांनी परिस्थितीची संवेदनशीलता ओळखली. त्यांनी कोणताही वेळ न वाया घालवता तातडीने स्वतः या वादात हस्तक्षेप केला. त्यांनी आपल्या वन मंत्र्याचे भाषण मध्येच थांबवले. உங்க தலைவரோட பேரை மென்ஷன் பண்ணி பேசுனது தவறு தான். அவர் சார்பா நான் சாரி கேட்டேன். विजय यांनी जाहीरपणे मान्य केले की दिवंगत ज्येष्ठ नेत्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणं खरोखरच अयोग्य आणि चुकीचे होते. त्यानंतर त्यांनी जे केलं त्यांनी केवळ विरोधकच नाही तर संपूर्ण देश थक्क झाला. मुख्यमंत्री विजय सभागृहात उभे राहिले. त्यांनी विरोधकांसमोर अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि म्हणाले, तुमच्या दिवंगत नेत्याचे नाव अशा प्रकारे घेणे चुकीचे होते. सभागृहाच्या प्रोटोकॉलचा मान राखत माझ्या मंत्र्यांच्या वतीने मी स्वतः सभागृहाची आणि तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः अशा प्रकारे मोठ्या मानाने माफी मागितल्यामुळे विरोधी आमदारांचा राग शांत झाला. सभागृहातील तणाव तात्काळ निवाळला आणि पुढील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले. राजकारणामध्ये सहसा कोणताही नेता किंवा पक्ष आपली चूक इतक्या लवकर मान्य करत नाही. अनेकदा अशा वादावरून विधानसभा दिवसभरासाठी तहकूब केल्या जातात. मात्र अभिनेता ते राजकारणी बनलेल्या थलपती विजय यांनी दाखवलेला हा सुजाणपणा खरोखरच वाखण्याजोगा आहे. राजकारणात तीव्र मतभेद असू शकतात, पण सभागृहाचा शिष्टाचार आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या दिवंगत नेत्यांचा सन्मान कसा राखायचा असतो याचंच एक उत्तम उदाहरण विजय यांनी घालून दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या संयमी भूमिकेचं आणि राजकीय प्रगल्भतेचं प्रचंड कौतुक होत आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या या सॉरी म्हणण्यावर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर तुमचे काय मत आहे? त्यांनी माफी मागून योग्य केलं की मंत्र्यांची बाजू घ्यायला हवी होती? अशी प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करा.